काय विषय? काय सांगणार आज मुलाखती तळेगावची. घेण्यात आलेल्या आहे, कुठल्या याच्यासाठी घेण्यात आल्या, किती लोकांच्या मुलाखती घेणार आणि काय काय? आज तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच प्रमुख नेते मंडळींच्या सोबत चर्चा करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची म्हणजे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत इच्छुक जे आहेत त्या इच्छुकांच्या मुलाखती आता सुरू झालेल्या आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी प्रत्येक प्रभाग वाईज आरक्षण देखील निश्चित झालेले आहेत आणि शहराचं नगराध्यक्षपद हे लोकनियुक्त असल्यामुळे तेही सर्वसाधारण पुरुष अशा पद्धतीचं आरक्षण आहे. आणि या सर्वच आरक्षणाची सोडत झाल्यावरती पक्षश्रेष्ठींनी निर्णय केला की जो कार्यकर्ता काम करतोय, मतदार यादी असेल किंवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं, अशा कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. एखाद्या व्यक्तीचं नाव सांगायचं आणि त्यालाच उमेदवारी जाहीर करायची अशा पद्धतीनं करता सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जो योग्य आहे, जो समाजामध्ये किंवा जनतेपर्यंत पोचलेला कार्यकर्ता आहे, सुखादुःखात अडचणीच्या काळात उभा राहतो किंवा एखादा चांगले व्हिजनरी असलेला, अशा कार्यकर्त्यांना, युवकांना, युवतींना या वेळेला नगर परिषदेमध्ये संधी मिळावी असा सर्वांचा आग्रह आहे. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी मुलाखती सुरू केल्यात. साधारणतः एकूण 28 नगरसेवक या शहरामध्ये होत असताना 14 प्रभाग आहेत आणि आमच्याकडे 68-69 इच्छुकांनी या ठिकाणी मुलाखती करता अर्ज नेलेले आहेत. त्यांच्या मुलाखती सुरू आहेत. काय सांगणार दिवाळीच्या पाडव्याला याची उमेदवारी जाहीर करणार? बघूया आता. आज मुलाखती झाल्यानंतर आमचा तो पहिला विचार आहे की आपण दीपावलीच्या पाडव्याच्या दिवशी काही पहिली यादी जाहीर करायची, परंतु दादांची पण चर्चा करणं गरजेचं आहे किंवा आमचे जिल्हाध्यक्ष असतील, तालुक्यातल्या प्रमुख कमिटीशी चर्चा करून त्यावरती निर्णय घेतला जाईल.